मोहोळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी बाधित भागाला भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। मोहोळ तालुक्यातील येवती पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। गारपिटीमुळे द्राक्ष, केळींसह इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांची व गोठ्यांचीही पडझड झाली आहे। हतबल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देत सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असा विश्वास खासदार वाघमारे यांनी व्यक्त केला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तातडीने मदतीची मागणी केली। तसेच उपस्थित कृषी अधिकारी, तलाठी आणि सर्कल ऑफिसर यांना त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा झेडपी सदस्य चरणराज चवरे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, नगरसेवक तथा युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, भीमा वाघमारे, दीपक पाटील यांच्यासह अधिकारी, शिवसैनिक व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांचे नुकसान पाहून मन हेलावले आहे। केवळ पंचनामे करून न थांबता नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या हातात मिळेपर्यंत पाठपुरावा करणार अशी ग्वाही खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी यावेळी दिली।